2 महिन्यांपूर्वी देशामधील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न चकनाचूर झाले जेव्हा नीट पेपर लीकची घटना समोर आली। त्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव देखील गमावला। अंगावर काटा आणणारी ही घटना अजून पुसटशी नाही। हीच महाराष्ट्राच्या एज्युकेशन सिस्टीमला अजून एक धक्का बसला। ज्या परीक्षेवर भविष्यातील शिक्षकांचे क्वालिफिकेशन ठरणार होते त्या परीक्षेचा म्हणजेच महाराष्ट्र TET का पेपर फुटला। आणि अब बात भ्रष्टाचार से जुड़ी हुई एक और खबर की जहां पर लाखों छात्रों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है। नीट पेपर लीक का मामला भी शांत भी नहीं हुआ था कि महाराष्ट्र में अब एक और पेपर लीक ने पूरे सिस्टम पर सवाल खड़े कर। सगळ्यात शॉकिंग बाब म्हणजे ही पेपर लीकची घटना परीक्षेच्या आदल्या दिवशी उघडकीस आली। याचा अर्थ काय? अर्थ आपल्या व्यवस्थेतील करप्शन इतकं पोखरलं गेले की गँगस्टर्सला परीक्षेची तारीखही कळते ती पेपर फोडण्यासाठी। स्टुडंट्सला संधी म्हणून नाही तर पैसे उकळण्यासाठी। पण हे फक्त एका क्वेश्चन पेपरची गोष्ट नाही, ही आहे संपूर्ण एज्युकेशन सिस्टमची अंतर्गत अकाउंटेबिलिटी टेस्ट। आज आपण या सगळ्या दंगलीचा, या फुटणाऱ्या प्रार्थनांचा एक सखोल रिपोर्ट घेणार आहोत। नमस्कार, मी विशाल नरसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल। प्रथम थोडं बॅकग्राऊंड समजून घेऊया। 2011 साली नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनने CTET ही सुरू केली। महाराष्ट्र सरकार राज्य स्तरावर महाराष्ट्र TET ही परीक्षा घेते। ही परीक्षा शिक्षक बनण्यासाठी मिनिमम एलिजिबिलिटी ठरवते। यापूर्वी काय व्हायचे? 12वी झाली की 2 वर्षाचे DED आणि थेट शिक्षक होण्याची संधी। यामुळे राज्यात DED धारकांचं पीक आलं। साधारण 1500 DED कॉलेजेस, पण ॲप्लिकंटची संख्या 3 लाखाहून अधिक। पण जॉब वॅकन्सीज किती? अगदी तुटपुंजा। यामुळे शिक्षणाचा मार्केट मांडला गेला। जॉब मिळवण्यासाठी डोनेशन्स, कमी वेतनावर काम करण्याची तयारी, अशी माणसांची पत्करजाळ सुरू झाली। मग राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंतर्गत शिकवण्याचे कौशल्य तपासण्यासाठी TET एक्झाम ही अनिवार्य करण्यात आली। इथे येतो खरा धोक्याचा क्षण। सप्टेंबर 2025 सुप्रीम कोर्टने एक ऐतिहासिक जजमेंट दिलं। ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला 5 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा अधिक बाकी असेल त्या सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे हे बंधनकारक करण्यात आले। म्हणजे काय? जर या टीचर्सला परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही तर त्यांची जॉब सिक्युरिटी हे धोक्यात। म्हणूनच ऑक्टोबर 2025च्या परीक्षेला विक्रमी 4.5 लाख कॅन्डिडेट्स बसले। पण रिझल्ट काय लागला? फक्त 12% पास। आता मला कळतंय कुठून येतात असले टीचर्स। ये सब पागलों का कौन टीचर बना है यार इंडिया में। 2026च्या परीक्षेमध्ये परिणाम काय झाला? अनएथिकल प्रॅक्टिसेस, चीटिंग करून पेपर पास होणे, पैसे देऊन पेपर सॉल्व करून घेणे आणि डमी कॅन्डिडेट्स बसवणे। गॅरंटीड सक्सेसचा सोपा रस्ता। आणि मग हा पेपर लीकचा सिलसिला कधीच थांबत नाही। नेहमी प्रश्न विचारला जातो की पेपर कोणी फोडला? काही गँग्सला धरले जाते, काही मास्टर माइंड्सला अटक देखील होते। पण एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटीज मधील
संबंधित व्यक्तींना कधीच अकाउंटेबल ठरवले जात नाही, ज्यांना परीक्षेची सिक्युरिटीची रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते, ज्यांच्या हाती क्वेश्चन पेपर सोपवले जातात, त्या सगळ्यांवर काय कारवाई होते? हा फक्त पैशांचा स्कॅम नाही, हा आहे इगो, इरिस्पॉन्सिबिलिटी आणि सिस्टमॅटिक फेलियरचा खेळ. बघा ना जरा आजबाजूला काय लीक होते आपल्या देशात. पॉलिटिशियन्स तर सारखेच एका पार्टीमधून दुसऱ्या पार्टीत लीक होत असतात, शिव्या तर सारखेच लीक होतात आणि पेपर्स तर सर्रास लीक होतात. हसूही लीक होते आणि रडूही. आता कदाचित सोशल मीडियावर मी बरेच रील्स बघितले असतील. कॉकरोच जनता पार्टी हे एज्युकेशन सिस्टीम विरोधात प्रोटेस्ट करत आहेत. ते गेल्या 20 तारखेपासून दिल्लीमध्ये जंतर मंतर या ग्राउंडवर बसलेले आहे आणि आता काही दिवसांपूर्वी एन्व्हायरमेंटलिस्ट आणि सायंटिस्ट सोनम वांगचुक यांनी एक अनशन देखील सुरू केले आहे. पण आता ज्या सरकारकडून हे लोक अकाउंटेबिलिटी मागतायत, त्याच सरकारचा अजून एकही मंत्री त्यांना भेटायला सुद्धा गेलेला नाही. यावरूनच याची अकाउंटेबिलिटी लक्षात येते. ही आहे फुटकळ्यांच्या प्रदेशाची ग्राउंड रियालिटी. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, आपणच अवेअर राहणार नाही, तोपर्यंत भविष्यातील कोणतीही परीक्षा केवळ एक फॉर्मॅलिटी बनेल. आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये काय रिफॉर्म्स आणले पाहिजेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.